झी 24 तास एक पाऊल पुढे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदीचे बेत आखणाऱ्या पुणेकरांची मात्र आज निराशा झाली। एलबीटीच्या विरोधात पुण्यातल्या व्यापाऱ्यांचा आजही बंद आहे, त्यामुळे पुण्यातली सारी सराफाची दुकानं आज बंद राहिली। अक्षय तृतीयेनिमित्त पुणे शहरात दरवर्षी 30 ते 40 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री केली जाते, मात्र आपल्या हट्टापोटी व्यापाऱ्यांना या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलंय। दरम्यान पुण्यातल्या या बंदचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। गेल्या काही दिवसांपासून एलबीटीमुळे पुण्यातील व्यापारी बाजारपेठ बंद आहे आणि आज अक्षय तृतीया आहे, तरीही पुण्यातील बाजारपेठ आपण बघू शकता की बंद आहे। या एलबीटी विरोधाच्या आंदोलनामध्ये आणि बंदमध्ये पुण्यातील सराफी व्यापाऱ्यांनी देखील सहभाग घेतलेला होता आणि म्हणूनच ह्या पूर्ण बाजारपेठा ज्या आहेत ह्या बंद आहेत। आपण आता पुण्यातील सोन्या मारुती चौकामध्ये आहोत। हा चौक पूर्ण म्हणजे सराफी बाजारपेठेसाठी ओळखला जातो आणि या चौकामध्ये पूर्ण सराफांची दुकानं आहेत, परंतु आपण बघू शकता की आज ही पूर्ण दुकानं बंद आहेत। येणाऱ्या ग्राहकांची निराशा होताना त्यामुळे दिसत आहे आपल्याला की आज अक्षय तृतीया आहे आणि हा मुहूर्त सोने खरेदीसाठी खूप असं शुभ मानला जातो। या दिवशी आवर्जून लोक सोने खरेदीसाठी येत असतात, परंतु आज ही पूर्ण दुकानं बंद असल्यामुळे सगळ्या ग्राहकांची जी आहे निराशा होत आहे। काही मुंबईतील व्यापाऱ्यांनी आज सराफांची दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु इतकं असूनही पुण्यातील सराफांनी आज दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जो कोणी दुकानं उघडेल त्या लोकांना 20,000 रुपये दंड ठोठवण्यात येईल अशी भूमिका व्यापारी संघटनांनी घेतलेली आहे। आपल्याबरोबर काही ग्राहक आहेत, आपण त्यांना विचारूयात की बंद आहे एलबीटीचा आणि आज अक्षय तृतीया आहे, आज सोने खरेदी केली, तर तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी आला आहात, काय प्रतिक्रिया द्या? ॲक्च्युली आम्ही आज सोनं खरेदी करण्यासाठी आलो, मुहूर्त पण आहे आणि रेट कमी आहे, त्या हिशोबाने म्हटलं जरा खरेदी करावी, पण बंद असल्यामुळे निराशा झाली आहे आणि परत जाण्याची वेळ आलेली आहे। आपण बघू शकता की जे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहक येत आहेत त्यांची एकूणच निराशा झालेली आहे। आज अक्षय तृतीया असूनही व्यापाऱ्यांनी जी अडमुठी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे 40 कोटीचं जी उलाढाल होत असते दरवर्षी, ती उलाढाल कुठे ना कुठेतरी होत नाहीये। एकूणच सगळ्यांचाच या बंदमुळे सगळ्यांनाच फटका बसलेला आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अश्विनी पवार, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।